नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि हा व्हिडिओ खूप स्पेशल बनत आहे कारण आज आम्ही आलो आहे भुशाला आणि माझ्यासोबत रोहित, त्याच्यानंतर अमोल आणि नेहमीप्रमाणे हितेश. बरेच व्हिडिओ नर्मदेवरती बनवल्यानंतर म्हणजे नर्मदेच्या किनारी बनवल्यानंतर लक्षात आलं की भुशा म्हणून पण एक ठिकाण आहे. ॲक्च्युली असे मी बरेचसे लोकेशन मार्क करून ठेवले आहेत ज्या ठिकाणी मला जायचं आहे आणि व्हिडिओ बनवायचे, फिरायला पण जायचं आहे कारण अशा ठिकाणी कधी आलो नाही. तर इथं कसं यायचं, तर इथं येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले धडगाव यावं लागतं. धडगाववरून धनाजी यावं लागतं, धनाजीवरून राजबर्डी यावं लागतं, राजबर्डी बिलगाव आणि बिलगाववरून नंतर भुसा. कारण यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवत आहे जो मी ह्याच्या अगोदर पोस्ट करेल. तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा आणि मग तुम्हाला समजेल की इथं कसं यायचं. ते इथं आल्यानंतर जे तुम्हाला सीन पाहायला भेटतं ना ते जबरदस्त आहे. आम्हाला खूप जबरदस्त सीन दिसत आहे कारण समोर पूर्ण पाणी आहे, ह्या साईडला डोंगर आहेत आणि ह्या साईडलाही पाणी आहे. आता हे नर्मदेच्या बॅकवॉटरचं पाणी आहे आणि आता तिथं कसं काय वगैरे आहे आम्ही जाऊन डिसाईड करू काय करायचं, बोटिंग करायची किंवा नाही ते पण डिसाईड करू. बघू, खूप टाईम आहे आमच्याकडे आज. तर आपल्याला कुठून जायचं आहे? आपल्याला आता नदीकडे जाण्यासाठी हा रस्ता आहे. तिकडून इकडे हा तो भुशा गाव आहे इकडून या साईडला. इथं का? हे आलेले आहेत ना अगोदर इथं. मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये आम्ही डोमखेडला आलो होतो आणि इथं आल्यानंतर मला थोडीशी तशीच फिलिंग येऊ राहिली आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्कीच बघा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल मी. आणि इथलं सीन जबरदस्त सीन आहे यार. माशांचा स्मेल. हां नाही यार रोहित, ज्या ठिकाणी यायचं होतं ना मला हे ते नाही आहे. तुम्ही रस्ता बघितला असेल कसा आहे तो, आणि तोच रस्ता पकडून आम्ही इथं नर्मदेच्या किनारी येऊन पोचलो आहे भुशाला. ॲक्च्युली याला भुशा म्हणतात, गेंदा भुशा. धडगाव तालुक्यामध्ये येतं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये. धडगावपासून अवघ्या 25 किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला जो अनुभव मिळतो ना तो म्हणजे इथली शांतता आणि पीस. जबरदस्त शांतता आहे इथं. फक्त नदीच्या पाण्याशिवाय कसलाच आवाज येत नाही. छोटे मोठे लहान पक्ष्यांचा आवाज येऊ राहिला आहे, बाकी काहीच नाही. इथं आलो तर खरं, पण ज्या जागेवर आम्हाला जायचं होतं ही ती जागा नाही आहे, म्हणून आम्ही थोडं लोकेशन चेंज करते आणि बॉईजचं थोडं ओपिनियन घेऊ. मित्रांनो, आम्ही 3 लोकेशन डिसाईड केले होते, त्यापैकी हे एक आहे तुम्हाला दाखवतो. आम्ही तात्पुरत्यासाठी इथं आलो आहोत. एक मेन लोकेशन आहे, आम्ही तुम्हाला तिथं घेऊन चालतो. चला आमच्यासोबत. कारण आमचा स्वयंपाक बनवण्याचा प्रोग्राम आहे आणि या ठिकाणी आम्हाला प्राइस भेटणार मी पहिले सांगते, जिथं इथं जो पण कचरा करशील ना इथं जाळायचं नाही बरं का, सोबत घेऊन जायचं. ओके. तुमच्या एक बॅगमध्ये भरून घेऊ अननाउन आम्ही. प्लेस आहे, ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्हाला ते पुढे दाखवतो. चला थोडंसं पुढे जाऊन भेटतो तुम्हाला, सरांनी मागे कारण जे लोकेशन आम्हाला पाहिजे होतं हे ते नाही आहे. जागा तर ही पण सुंदर आहे, पण आम्हाला दुसरीकडे जायचं होतं. थोडंसं वरती आलो आहे आम्ही आणि इथं आल्यानंतर इथून काहीतरी असं सीन पाहायला भेटतं. हे समोरचं सीन बघा, सगळीकडे पाणीच पाणी, थोडेफार डोंगर दिसू राहिले तुम्हाला. असा काहीतरी सेटअप लावला आहे आम्ही इथं आणि बॉईज जेवण बनवायची तयारी करत आहे. 2 बाईक्स आहेत, एक बुलेट आहेत आणि एक पल्सर 220. जागेबद्दल काय माहिती का तुला इथल्या? जागेबद्दल तर एवढं काही माहिती नाही, पण नर्मदा परिक्रमवाले इकडे भरपूर सारे लोक इकडे येतात. पूर्ण विभाग जो आहे हा बॅकवॉटरचा आहे नर्मदा नदीचा, त्याच्यामुळे इकडे लोक भरपूर सारे पर्यटक म्हणून पण येतात. इथल्या जीवनामध्ये खूप साधेपणा आढळतो बरं का, सुखसोयी नाही आहे इथं. किती वर्ष झाले दादा इथं वीज येऊन? लाईट काय? हां, लाईट येऊन? लाईट नाही. हां, 3 वर्ष झाले. 3 वर्ष. ह्याच्या पहिले लाईट नव्हती इथं. हो, काही नाही. अच्छा. या ठिकाणी पाणी घ्यायला आलो आम्ही. आम्हाला 2-3 लिटर पाणी लागत होतं. म्हटलं जवळ घर जे दिसलं तिथं आलो आम्ही आणि पाणी घेऊ म्हटलं यांच्याकडून. थोडी विचारपूस केली तर इथं पहिले इलेक्ट्रिसिटी नव्हती, आता इलेक्ट्रिसिटी आहे. पण लाईन रेग्युलर राहते का? हां ना. कुठून धडगावरून लाईन येते का? आम्हाला त्या कुटुंबाकडून अशी माहिती भेटली
की इथं शाळा वगैरे नाही आहे आणि शाळेसाठी त्यांना वरतीच बिलगाव, धडगाव, राजबर्डीला पण आहे वाटतं ना, राजबर्डी राजबर्डी अशा ठिकाणीच लेकरांना शाळेसाठी पाठवावं पण लागतं. म्हणजे एवढी गाड्यांची सोय नसल्यामुळे गाड्यांची एवढी सोय नाही ना इथं, त्याच्यामुळे तिकडे हॉस्टेलला वगैरे राहतात. रस्ते खूप खराब इथं आल्यानंतर आम्हाला असे काही लाकडं सापडले जे ऑलरेडी तोडलेले होते रस्त्याच्या किनारी. त्या लाकडांचा उपयोग जेवण बनवण्यासाठी करत आहे. जेवण वगैरे झालं आणि आम्ही पुन्हा बोटिंग करायला निघालो आहे. बोटिंग करायचा प्लॅन आहे, पण म्हटलं इथलं सीन एक दाखवतो तुम्हाला. जबरदस्त सीन आहे इथलं. हे सीन बघा, वातावरण खराब असल्या कारणाने जास्त क्लिअर काय दिसत नाही. इथलं सीन बघा तुम्ही. ह्या साईडलाही पाणी आहे, समोर तर तुम्हाला पाणी दिसतंच आहे आणि ते पाणी थेट मेन फ्लोपर्यंत घेऊन जातं. आणि ह्या साईडलाही पाणी आहे, म्हणजे डोंगराच्या तिन्ही साईडला पाणी आहे. आम्ही आता प्रॉपर लोकेशनवरती पोचलो आहे आणि इथून एक बोट रेंटवर घेतो आणि नदीमध्ये फिरायला जातो. ऑब्वियसली तुम्हाला पण घेऊनच जाईल सोबतच. व्हिडिओ कसा वाटतोय? व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. फिलिंग्स एक्सप्रेस कर तुझ्या. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही दरवेळेस जातो तेव्हा नर्मदेमध्ये बसतो. आज आम्ही नवीन लोकेशनवर आलेलो आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला बघू शकता. तुम्ही पुढचा सिनेमॅटिक व्ह्यू बघा. आम्हाला त्या तिथे जायचं आहे. आम्हाला हे काका बोललेत की मेन फ्लोपर्यंत घेऊन जातो म्हणून. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता लाटांचे प्रमाण खूप कमी इथं. आम्ही जसं जसे मध्ये जाऊ तसं लाटांचा प्रवाह जास्त वर खाली होईल. संध्याकाळचे 4:45 वाजता आहे. ते सनसेट बघा. ॲक्च्युली सनसेट व्हायला खूप टाईम आहे, पण वातावरणच तसं असल्यामुळे तसं सीन दिसतं. पण जबरदस्त वाटतंय. त्याच्या समोर दिसतंय ना तुम्हाला, ते देखील भुशाच आहे, पण तो पाडा वेगळा आणि तो पाडा वेगळा. आणि मग इथं जाण्यासाठी तुम्हाला नावेचाच उपयोग करावा लागतो जाण्यासाठी. काय करणार, इथं असंच जीवन आहे. काही दिवसापूर्वी मणिपेलीचा व्हिडिओ बघितला असेल ना, त्याचप्रमाणे इथं देखील दैनंदिन जीवन हे नावेनेच काढावं लागतं. या पाड्यावरून त्या पाड्यावर जाण्यासाठी किंवा एका गावावर दुसऱ्या गावाला जाण्यासाठी नावेचाच उपयोग करावा लागतो. नर्मदेच्या त्या साईडला जेव्हा तुम्ही बघतात ना, ती शूलपाणेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी आणि इथून किंवा भुसाच्या थोडंसं पुढून तोरणमाळ वाईल्ड लाईफ सँच्युरी लागते. त्यामुळे थोड्या प्रमाणात इथं जंगली प्राण्यांचा, पक्ष्यांचा वावर पाहायला भेटतो आपल्याला. थंडीचे दिवस असतात ना, त्यामुळे खूप वातावरणामध्ये फॉग असतो. नदीचा जो मेन फ्लो आहे ना, तो इथून लागतो त्या साईडने. आणि आम्ही सध्या आहे बॅकवॉटरच्या पाण्यामध्ये, म्हणजे आम्ही बॅकवॉटरमध्ये, सॉरी. इथे एवढं जंगल दिसत नाही. डोमखेडीकडे जास्त दाट जंगल आहे. खूप दूर आलो आहे आम्ही. जवळपास 2-3 किलोमीटर येऊन गेलो आहे सर, आणि अजून 2 किलोमीटर डीप जातोय. तर बघू, एक्सपिरियन्स जबरदस्त आहे. ॲक्च्युली नवीन नाही आमच्यासाठी, पण प्रत्येक गोष्ट नवीन असते. हा पण अनुभव नवीन आहे आमचा. तुम्हाला मी इकडच्या जंगलाबद्दल जरा माहिती देतो. इथलं जे जंगल आहे हे घनदाट जंगल नसून हे थोडं म्हणजे आता विरळ असं जंगल झालेलं आहे. कारण की इथे आता थोडी रहदारी वाढल्यामुळे इथलचे लोक जे आहे ते लाकडासाठी जास्त वापर करण्यात येतो. आणि तुम्ही जे आता थोड्या वेळापूर्वी जो पक्षी बघितला असेल, कारकोचा म्हणतात त्याला, तो जो पक्षी आहे
तो ह्याच जंगलामध्ये राहत असतो आणि सहसा ह्या जंगलाच्या टेकडीला लागून मगरीचे जे अंडे असतात ते देखील तुम्हाला पाहायला भेटतील, पण आता पाण्याचा जास्त फ्लो असल्यामुळे ते बघायला भेटणार नाही. इथं एवढं दाट जंगल वाटत नाही डोमखेडीच्या तुलनेमध्ये. डोमखेडला खूप जास्त दाट आहे, कारण तुम्ही बघाल तर त्या डोंगरांवरती थोडीफार वस्ती पण दिसते. गावांची नावं आम्हाला माहीत नाही. ती घरं बघा तिथं त्या साईडला घर आहे. आणि आम्ही आता नर्मदा नदीच्या मेन फ्लोकडे चालले आहेत. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आम्ही बरेचसे मध्ये आलेलो आहोत. 4-5 किलोमीटर इथून नर्मदेची मेन फ्लो सुरू होतो, पण आम्ही मेन फ्लोच्या बाहेरूनच निघत आहे, कारण नर्मदा ही खूप खोल नदी आहे. मित्रांनो, तुम्ही जाण्याचा प्रयत्न नका करू. जरी तुम्ही पोहत असले तरी हा रिस्क तुम्ही जीवनात घेऊ नका. तर बघा तुम्ही ठिकठिकाणी इथं ना भात माशांचे जाळे तुम्हाला पाहायला भेटतात. सॉरी, म्हणजे मासे पकडण्यासाठी जाळे पाहायला भेटतात. आम्हाला इथे दिसलं, ते समोर पण दिसतंय ते घरं बघा. ॲक्च्युली ते ह्याच्यासाठीच बनवलं जातं की मासेमारी केल्यानंतर तिथं ते राहतील, किंवा रात्रीच्या वेळेला पहाटेला जे जाळं काढलं जातं ना तेव्हा ते पूर्ण रात्रभर आरामशीर राहू शकतील. गेल्या बऱ्याच दिवसांपासून असे जबरदस्त एक्सपिरियन्स घेते आणि चांगला मनाला जबरदस्त आनंद वाटतो अशा गोष्टी करून. पण याच्यामध्ये थोडी रिस्क असते. रिस्क अशी की पाणी खोल आहे आणि या ठिकाणी मगरी वगैरे असण्याची शक्यता असते. म्हणून कोणी जर हा व्हिडिओ बघून असं काही करायचा प्रयत्न करत असेल तर तसं नका करू. प्रत्येकाचा जीव हा खूप महत्त्वाचा असतो तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी. आम्ही आता आमच्या बेस कॅम्पवर पोहोचलो आहे, म्हणजे जिथून बोटिंग सुरू केली ना त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे. ही जागा बघा. हे जे मासे पाहते ना तुम्ही, हे एका दिवसाचे आहेत. म्हणजे पहाटेला हे मासे काढले जातात, दिवसभर सुकवले जातात आणि संध्याकाळी पोत्यांमध्ये भरून बाजारपेठेमध्ये विकायला घेऊन जातात ते. तर इथं प्रत्येक ठिकाणी हाच व्यवसाय चालतो. इथं पण आता सोडत आहे आणि हे पूर्ण जाळं आता ते नावेमधून घेऊन पाण्यामध्ये टाकतील. पूर्ण रात्रभर राहील ना? हाँ, ऐसा फिर कब निकालते? लगेच काढणार? 1 तासात? 1 तासात. आणि किती मासे लागतात मग? ऐसा ठीक आहे. 40-50 बघा. अशा पद्धतीने जाळं टाकलं जातं आणि रिवर्स ते खेचलं जातं आहे ना त्याला काढायला. तर अशी काहीतरी सिस्टम आहे इथली. जसे लोक मोटरसायकल्स घेतात ना तशी इथं लोक नाव घेतात. त्यांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की 1 लाखामध्ये एक मीडियम साईजची नाव आणि मशीन येऊन जातं आणि ते लोक तोच व्यवसाय करतात. दळणवळणासाठी इथं नावेचा उपयोग केला जातो. तर इथलं जीवन असंच आहे. शेती वगैरे होती इथं, पण शेतीच्या व्यतिरिक्तही लोक इथं मासेमारीचा व्यवसाय करत असतात. संध्याकाळचे 5:30 वाजते. इतका फास्ट टाईम जातो ना इथं. ॲक्च्युली इथं आम्ही आलो तो 12:30 पाऊणला आणि ह्या जागेवरती खूप ऊन होतं. आता अंधार पडतोय. तर कसा एक्सपिरियन्स होता इथे? तुम्ही बघू शकतात आम्ही प्रत्येक वेळेस नर्मदामध्ये बोटिंग करतो. आमचा प्रत्येक वेळेसचा एक्सपिरियन्स अलग असतो. त्यात रोहितला विचारू कसा एक्सपिरियन्स होता. बोटिंगचा एक्सपिरियन्स 10 आउट ऑफ 10. जो निसर्ग इथला तो बी 10 आउट ऑफ 10. फक्त जो रोड आहे तिथे थोडा आवाज. अरे यार काय बोलणार होतो मी? उत्तम असा अनुभव आलेला आणि खूप छान असं ट्रिपमध्ये मी पहिल्यांदाच आलो आणि एकदम उत्तम असा अनुभव आहे माझा ट्रिपचा. आता बघायला गेला तर ह्या एरियातला आमचा हा 3रा अनुभव होता. पहिला रोषमाळचा आणि काही दिवसापूर्वीच आम्ही मनिवेली केलं आहे आणि हा भुशाचा. तर मला इथं येण्याची पहिल्यापासून इच्छा होती, पण रस्ता वगैरे काय हे माहीत नव्हतं, म्हणून आज अमोलनी जॉईन केला आमच्या संगती. पण इथला जो अनुभव आहे ना तो डिफरंट आहे. डोमखेडला जंगल जास्त आहे, मनिवेलीला तर पाणीच जास्त आहे, पण इथं जंगल तुम्हाला कमी पाहायला भेटतं आणि इथं लोकवस्ती थोडी जास्त आहे रोषमाळच्या तुलनेमध्ये. पण रस्ते खराब आहे यार. रस्त्याचं काहीतरी केलं पाहिजे. तर ठीक आहे, चला व्हिडिओ कसा वाटला
व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा.